तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहो. तर आज आपण मागच्या आठवड्यात एक टेस्ट घेतलेली होती. त्याला टेस्ट 1 म्हणून नाव दिलेलं होतं. पोलीस भरती, आगामी सरळ सेवा परीक्षा, एम-पी-एस-सी परीक्षा आणि सर्व महत्त्वाच्या परीक्षांसाठी आपण वेगवेगळ्या टॉपिकवर वेगवेगळे प्रश्न म्हणजे 10 टॉपिक 10 प्रश्न असा एक उपक्रम निवडलेला आहे. आणि 10 टॉपिकवर 10 नवीन प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन येत आहो. आणि बघा या व्हिडिओमध्ये सुद्धा 10 टॉपिकवर 10 प्रश्न आहेत. हा पहिला प्रश्न आहे संख्या पद्धतीवर, दुसरा प्रश्न आहे मिक्सचर आणि ॲलिगेशनवर, तिसरा प्रश्न आहे कार्ड आणि कामावर, चौथा प्रश्न आहे आपला संभाव्यतावर आणि पाचवा प्रश्न आहे आपला भूमिती वर्तुळ याच्यावर, सहावा प्रश्न व्याजावर आहे, सातवा प्रश्न मिश्रणावर आहे, आठवा प्रश्न घातांकावर आहे, नववा प्रश्न आपला सरासरीवर आहे आणि 10वा प्रश्न आहे आपला भूमिती त्रिकोण या टॉपिकवर. ठीक आहे. तर बघा एकूण 10 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आणि या प्रकारचे प्रश्न हमखास तुमच्या आगामी परीक्षेत तुम्हाला दिसतील आणि अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेत येतात. मी अभ्यास करून चांगल्या प्रकारे निवडून हे प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहो. तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न काय दिलेला आहे? 16 खांबांतील अंतर 480 मीटर आहे. आता मला सांगा 16 खांब आहे. 16 खांब आहे. हा पहिला खांब आहे आणि हा कोणता आहे? 16 खांब आहेत टोटल. ठीक आहे. तर हा जर पहिला खांब असेल, तर हा एक 16वा पकडू आपण. ठीक आहे. तर याच्यामध्ये हे असे डिस्टन्सवर किती डिस्टन्सवर एक-एक खांब आहे ते बघावं लागेल. ठीक आहे. तर इथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 इथे येणार नाही पूर्ण. ठीक आहे. आपण थोडं इकडे घेऊया आणि थोडे खांब पण जवळ-जवळ घेऊया म्हणजे सगळं येऊन जाईल याच्यात. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी आपला पहिला खांब घेऊया. हा पहिला खांब आणि याच्यानंतर हा दुसरा आहे, हा तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा, 12वा, 13वा, 14वा, 15वा आणि हा 16वा खांब. तर 16 खांबामध्ये किती तुम्हाला गॅप्स हे पार्ट झालेले दिसत आहे. तर हा एक पार्ट झाला, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. आता हे 15 पार्ट झाले आणि 15 पार्टमध्ये अंतर किती आहे? 480. 480 मीटरचं अंतर आहे 15 पार्टमध्ये. तर एका पार्टमध्ये हा जो एवढा भाग आहे, हा एवढ्या भागाचं अंतर आपल्याला काढायचं आहे. तर एवढ्या भागाचं अंतर किती होईल? बघा. किती होईल सांगा बरं? एवढ्या भागाचं अंतर किती? 15 आणि याला भागावं लागेल. 15 त्रिक 45 आणि 15 दुने 30. तर 32 हा एका भागाचं अंतर झालं. म्हणजे जर इथं आपण 5व्या आणि 9व्या खांबातील अंतर विचारलं आहे. तर बघा हा पहिला खांब, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा 5वा खांब आहे. हा 5वा खांब आहे आणि 6वा, 7वा, 8वा, 9वा हा 9वा खांब आहे. तर याच्यामध्ये किती गॅप्स आहे? किती हे भाग आहेत? हा एक भाग झाला, 2, 3 आणि 4 भाग झाले. एका भागातलं अंतर किती आहे? 32 मीटर. एका भागातलं अंतर आहे 32 मीटर. 4 भागातलं अंतर किती होईल? किती होईल? 4 दुने 8 आणि 4 त्रिक 12, 128 मीटर. तर बघा याचं उत्तर 128 मीटर आहे. परंतु खूप सारे मुलं कन्सेप्ट न समजतात काय करतील मी तुम्हाला सांगतो आता. हा झाला टोटल कन्सेप्ट आपला. आता खूप सारे मुलं काय करतील कन्सेप्ट न समजता काय करतील ते सांगून देतो तुम्हाला. 480 ला काय करतील 16 ने भागतील. आता 16 खांब आहे म्हणजे त्याचे किती भाग झालेले आहे? 15च भाग झालेले आहे. ठीक आहे. हे लक्षात येणार नाही. ते 16 ने भागतील 30 येईल आणि 5 आणि 4 9 आणि 5 9 मधून 5 वजा करतील 4 येईल. 30 गुणिले 4 करतील 120 उत्तर काढतील. परंतु 120 हे चुकीचं उत्तर आहे. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. म्हणून सांगतोय उदाहरणात काय दिलेलं आहे ते लक्षात घेणं महत्त्वाचं असतं. तर बघा पुढच्या उदाहरणाकडे आपण जाऊया. तर बघा एका व्यवसायात अनिलने एका वर्षासाठी 6,000 रुपये गुंतविले. वर्षाच्या शेवटी नफ्याचे प्रमाण 3:4 होण्यासाठी विक्रमला
किती रुपये गुंतवावे लागतील? एकदम सोपा प्रश्न आहे बघा. अनिलने एका वर्षासाठी 6,000 रुपये गुंतवले. ठीक आहे. तर यानं 6,000 रुपये गुंतवले. हा ₹X गुंतवेल आणि यांचं प्रमाण किती व्हायला पाहिजे? तर बघा या ठिकाणी हे 6,000 आहे. हा कोणाचा वाटा आहे? अनिलचा. ठीक आहे. 6,000 रुपये यांनी टाकले. याने किती रुपये गुंतवले? ₹X गुंतवले आणि त्यांच्या काय म्हणाले नफ्याचे प्रमाण 3:4 झाले पाहिजे. याचं 3 झालं पाहिजे, याचं 4 झालं पाहिजे. याच्यासाठी काय करावं लागेल? याचा तिरकस गुणाकार करावा लागेल आणि सोडवावं लागेल. 6 गुणिले 4 म्हणजे 24. तर हे किती झाले? 24,000. 24,000 झाले आणि इकडे काय राहील मग? 3x. 3 गुणिले x म्हणजे 3x. आता याला 3 ला इकडं आणलं. 3 याला भागाकारात जाईल. 24,000 भागीला 3 म्हणजे किती होईल? 8,000 होईल. 8,000 याचं उत्तर राहील. 3 8 24 म्हणजे 8,000 याचं उत्तर. ठीक आहे. आलं लक्षात? चला. हे एकदम सोपं उदाहरण होतं. मिक्सचर आणि अलिगेशन टॉपिकवर होतं. चला पुढचं उदाहरण बघूया. 10 कामगारांनी नदीवरील सरळ आहे. मुद्दल किती आहे? 1,20,000 बरोबर आहे. ही झाली मुद्दल. दर किती आहे? दर 8.5 बरोबर आहे. दर आहे 8.5. ठीक आहे. हा दर झाला. ही झाली मुद्दल. ठीक आहे. आणि काय विचारलंय? वर्ष दिलेले आहे आपल्याला. वर्ष किती दिलेले आहे? 4. तर सूत्र कोणतं आहे आपल्याकडे? म गुणिला द गुणिला क भागीला 100. तर बघा मी तुम्हाला कन्सेप्ट मी सांगितलेलंच आहे. डायरेक्ट लिहा. हा म आहे मुद्दल. ठीक आहे. गुणिला दर बरोबर आहे. आणि 4 वर्षासाठी घेतलं भागीला 100 करायचं बरोबर आहे. हे 100 कॅन्सल झाले. आता 8.5 दुने 17, 17 दुने 34 होता. तिथे 34 लिहा डायरेक्ट. याने याला गुणलं 34 ने. तर 800 रुपये हा झाला व्याज. हा काढला आपण व्याज आणि हे मिळवायचं याच्यामध्ये. तर किती होईल? 1,60 800 रुपये हे आपलं उत्तर निघेल या ठिकाणी. आलं लक्षात? चला पुढच्या गणिताकडे जाऊया. एकदम सोपं उदाहरण होतं. म गुणिला द गुणिला क करायचं भागीला 100 करायचं. व्याज निघेल 40,800 रुपये. हे मुद्दलामध्ये मिळवून टाकायचं व्याज. याच्यामधून 1,60,800 रुपये याचं उत्तर निघून जाईल. चला पुढचं गणित बघा. एका द्रावणामध्ये अ आणि ब मिश्रण अशा 2 मिश्रणाचे 4:3 प्रमाण आहे. 4:3 प्रमाण आहे ए आणि बी चे. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 लिटर अधिक वाढवल्यास प्रमाण 4:5 होते. 4:5 होते. किती लिटर वाढवलं? 3 लिटर वाढवलं. तर म्हटलेलं आहे तर मिश्रण किती होते? तर बघा याच्यामध्ये काय करायचं? 4 सारखे आहे. 3 आणि 2 मध्ये फरक आहे. तर याच्यामधला जो फरक आहे त्याला x लावायचं बरोबर. जेवढे लिटरनी अधिक वाढलेलं आहे तेवढं टाकायचं. म्हणजे x ची किंमत येईल 3/2 म्हणजे 1.5. 1.5 ही x ची किंमत आली. तर अमिश्रण विचारलेलं आहे. अमिश्रण म्हणजे 4x आहे. तर 4 गुणिला 1.5 करावं लागेल म्हणजे 6 लिटर याचं उत्तर राहील. म्हणजे 1.5 गुणिला 4 म्हणजे 6 होईल. 6 लिटर याचं उत्तर होईल. बघा ही एवढी सोपी पद्धत कोणी सांगणार नाही तुम्हाला. चला पुढच्या गणिताकडे जाऊया. याच्यामध्ये घातांकाचे नियम माहीत असणं आवश्यक आहे. a गुणिला m. a गुणिला n बरोबर a गुणिला m अधिक n. आणि दुसरा नियम आहे a चा घातांक m भागीला a चा घातांक n बरोबर a चा घातांक m वजा n. हे 2 नियम माहीत असेल तर तुम्हाला हा गणित सोडवता येते. बघा इथे काय दोघांचा बेस सारखा आहे. बेस सारखा लिहायचं. दोघांचा गुणाकार आहे तर या दोघांची बेरीज होईल. ठीक आहे. आता इथे काय आहे? याच्या भागाकारामध्ये हे दिलेलं आहे. तर हा जो भागाकारामध्ये दिलेला आहे तो काय जातो? वजाबाकीमध्ये जातो. तर हा वजाबाकीमध्ये जाईल. डायरेक्ट बघा 5 + 4 - 3. सर डायरेक्ट लिहायचं 9 - 2 म्हणजे 9 - 3 म्हणजे किती होईल? 2 चा घातांक 6 होईल इथे उत्तर. आलं लक्षात? बघा दोन्ही फॉर्म्युले वापरून मी कसं केलं आहे. चला पुढच्या गणिताकडे जाऊ. लास्ट बट नॉट लिस्ट. तर बघा एका त्रिकोणाचा कर्ण 10 दिला असून पाया 6 दिलेला आहे. कर्ण 10 आहे, पाया 6 आहे. हे बघा हा कर्ण 10 आहे, पाया 6 आहे. तर काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचे आहे. कसे काढाल सांगा? आता उंची काढता येईल याच्यावरून. पायथागोरसचा थेरम लावा. कर्णाचा वर्ग करायचा. त्याच्यातून एका बाजूचा वर्ग वजा करायचा. तर तुम्हाला दुसऱ्या बाजूचा वर्ग भेटून जाईल. हा दुसऱ्या बाजूचा वर्ग 8 होईल. म्हणजे हे 8 होईल इथे.
आता याचं क्षेत्रफळ कसं काढतात? त्रिकोणाचं सूत्र लावा. पाया हा आहे, हे उंची आहे. पाया 102 पाया गुणिला उंची. पाया किती आहे? 6. उंची किती आहे? 8. तर किती होईल? 48/2 म्हणजे 24 किलोमीटर हे चौरस किलोमीटर हे याचं उत्तर निघेल. चला, अशा प्रकारे सर्व उदाहरण आपण संपवलेले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल अशी आशा करतो आणि इथेच संपवतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी दिलेलं आहे काळ व कामवर एक महत्त्वाचं उदाहरण आहे आपल्याकडे. तर बघा इथे 100 कामगारांनी नदीवरील 203 बांधारा, आता हा 203 बांधारा बांधला 6 तासात, तर उरलेला बांधारा किती राहिला रे? हा 203 बांधला तर उरला किती? 103. 203 जर 6 तासात बांधत असेल, बरोबर आहे, 6 तासात बांधत असेल तर 103 किती तासात बांधेल? 103 बांधेल. जर याला दोन्ही भागितलं दोन्ही बाजूला, तर हा 2 आणि इथे 3 राहील, म्हणजे इथे 1 राहिला, तर 103 बांधेल 3 तासात. आलं लक्षात? 103 बांधला. 100 कामगारांनी 103 बांधारा बांधलेले आहे 3 तासामध्ये. परंतु या 100 मध्ये काही जर आपण ऍड केले, त्यांनी म्हटलेलं आहे पुढे मदतीसाठी काही लोक आले, तर हे मदतीसाठी आलेले लोक एक समजू. तर हा 103 जो काम आहे तो फक्त 2 तासामध्ये होतो. तर हा 103 कॅन्सल होतो. आता इथे काय होईल? हा 100 गुणिला 3 करायचं. किती होतात? इथे होतात 300. हे झाले 300. याच्या बरोबर काय होईल? हे 2 गुणिला 100 अधिक x, 2 गुणिला 100 अधिक x, बरोबर आहे, असं होईल. तर बघा हे 2 इकडे नेले आपण, तर 300 भागिला 2 होईल, म्हणजे इथे येईल 150. 150 बरोबर 100 अधिक x असं जर समीकरण असेल, तर 100 इकडे नेल्यावर 100 याच्यातून वजा होतात आणि 150 मधून 100 गेले तर उत्तर किती येईल? 50. तर 50 या गणिताचं उत्तर निघतं. आलं का लक्षात? लॉजिक लक्षात ठेवा. ठीक आहे, लॉजिक लक्षात ठेवलं तर गणित सोडवता येईल. पुढचं उदाहरण बघा. या ठिकाणी थोडं किचकट उदाहरण आहे, संभाव्यतेवर आहे. तर बघा इथे काय दिलेलं आहे? 25 विद्यार्थी क्रिकेट आणि 27 विद्यार्थी फुटबॉल खेळतात. तर दोघांची बेरीज करायची, 25 आणि 27, आणि दोन्ही खेळ खेळणारे किती आहे? 15. तर याच्यातून 15 वजा करायचे. किती आलं मग? किती आलं इथे? 37 आलं. याचं उत्तर आलं 37. तर 37 मधून एक विद्यार्थी निवडला, एक विद्यार्थी 37 मधून निवडलेला आहे, किंवा क्रिकेट किंवा फुटबॉल खेळण्याची संभाव्यता विचारली, तर हे दोघांची बेरीज होईल. दोघांची बेरीज करावी लागेल, किंवा शब्द आला तर दोघांची बेरीज करावी लागेल, आणि त्याच्यातून हे दोन्ही खेळणारे मायनस करावं लागेल, म्हणजे 37 वरती येतील. आणि टोटल किती आहेत वर्गात विद्यार्थी? 50. तर 37 भागिला 50 हे याचं उत्तर राहील. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 1. आलं लक्षात? चला पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. बघा, 5 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळामधील चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. तर सांगा, ज्या वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर आहे, 5 सेंटीमीटर ही त्रिज्या झाली, 5 सेंटीमीटर, ठीक आहे, ही त्रिज्या झाली. तर वर्तुळामध्ये जर हा आपण चौकोन जो काढतो, याचा जर आपण कर्ण घेतला, हा कर्ण घेतला, हा चौकोनाचा जर कर्ण घेतला, तर हा काय असतो? या वर्तुळाचा व्यास असतो. चौकोनाचा कर्ण वर्तुळाचा व्यास. ठीक आहे, तर व्यास म्हणजे काय होईल? व्यास म्हणजे होईल 2 गुणिला त्रिज्या, आणि हेच काय होईल? चौकोनाची बाजू. हेच काय होईल? चौकोनाची बाजू होईल. आलं लक्षात तुमचा? तर चौकोनाची बाजू किती होईल? 2 गुणिला त्रिज्या, 2 गुणिला 5 म्हणजे 10 सेंटीमीटर ही चौकोनाची बाजू झाली. चौकोनाचा कर्ण झाला चौकोनाचा. हा, ठीक आहे. तर त्यांनी काय म्हटलेलं आहे? चौकोनाचे क्षेत्रफळ किती? तर चौकोनाचा कर्ण तुम्हाला माहित झाला, क्षेत्रफळ काढून टाका आता. ठीक आहे, काढता येईल. कसं काढता येईल? कारण जो आंतर चौकोन असतो तो चौरसासारखाच असतो. म्हणून याचा जर चौरसाचा कर्ण म्हणजे काय होतो? चौरसाचा कर्ण म्हणजे √2 गुणिला बाजू होतो, बरोबर आहे? √2 गुणिला बाजू होतो. तर हा कर्ण भेटलेला आहे आपल्याला. आता हे बाजू जर काढायची असेल तर याला √2 नी भागावं लागेल. √2 नी भागितलं तर ही बाजू निघेल. आता बाजूचा वर्ग केला तर इथे उत्तर किती येईल? आता चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे काय? बाजूचा वर्ग. ही बाजू आहे आपली, ठीक आहे.
तर बाजूचा वर्ग म्हणजे काय होईल 100, 10चा वर्ग 100 आणि √2चा वर्ग 2 म्हणजे किती आलं 50. 50 सेंटीमीटर हे याचं उत्तर राहील. आलं का लक्षात? आलं असेल असं आशा करतो आणि पुढच्या गणिताकडे चालतो. चला. महेशने मुलीच्या शिक्षणासाठी दरशे 8.5 दराने 1,20,000 रुपये कर्ज 4 वर्षासाठी घेतले. मुदत संपली तेव्हा त्याला बँकेला किती रक्कम पूर्ण करावी लागेल, एकूण किती रक्कम परत करावी लागेल. तर याच्यामध्ये